आज आपण प्रॅक्टिकल नंबर 8 बघणार आहोत. डिटरमाइन व्होल्टेज अँड करंट रेशो ऑफ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. ओके. सो बघा, प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स काय आहे की अ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर इज यूज्ड फॉर चेंजिंग व्होल्टेज लेवल इन इलेक्ट्रॉनिक सर्किट. मोस्टली electronic devices circuit are energized with DC supply. To lower the voltage level of AC supply voltage, a transformer is used, and this lower AC voltage level further rectified to DC supply. So voltage ratio of transformer decide increasing or decreasing voltage level. सो बघा, आपण सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर कुठे यूज करतो की जिथं आपल्याला व्होल्टेजचं लेवल काय करायचं असतं, इन्क्रीज किंवा डिक्रीज करायचं असतं. ठीक आहे. सो बघा, आपण आपल्या प्रॅक्टिकलमध्ये कोणता सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे, 230/115 व्होल्ट. ओके. सो म्हणजे काय करतं की त्याचं प्रायमरीचं जे काही व्होल्टेज आहे ते किती आहे, 230, आणि सेकंडरीचं व्होल्टेज किती आहे, 115. ओके. सो म्हणजे ते काय करतंय, व्होल्टेज स्टेप डाउन करतंय किंवा डिक्रीजिंग करतंय. म्हणजे जिथे आपल्याला व्होल्टेज लेवल जास्त किंवा कमी करायचे असते, तिथे आपण काय करतो, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर यूज करतो. त्याच्यानंतर बघा, या प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, व्होल्टेज रेशो आणि करंट रेशो ऑफ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचा डिटरमाइन करायचा आहे. ओके. सो बघा, फर्स्ट व्होल्टेज रेशो म्हणजे काय असतं, द रेशो ऑफ ट्रान्सफॉर्मर इज इक्वल टू द रेशो ऑफ सेकंडरी व्होल्टेज अँड प्रायमरी व्होल्टेज. ओके. सो बघा, इथे तुम्ही करेक्शन कराल. फॉर्म्युला काय, आपण व्होल्टेज रेशो कसं कॅल्क्युलेट करतो, ए इज इक्वल टू व्हीएस अपॉन व्हीपी. ओके. where VP is the primary voltage and VS is the secondary voltage. Okay. So voltage ratio म्हणजे काय असतं, secondary voltage to the primary voltage. त्याच्यानंतर करंट रेशो काय असतो ट्रान्सफॉर्मरचा, इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रायमरी करंट अँड सेकंडरी करंट. सो फॉर्म्युला काय आहे, B इज इक्वल टू IP अपॉन IS, where IP is the primary current and IS is the secondary current. ओके. सो बघा, तुम्हाला काय करायचं आहे की ह्या ज्या काही 4 क्वांटिटीज आहेत, VP म्हणजे प्रायमरी व्होल्टेज, VS म्हणजे सेकंडरी व्होल्टेज, IP म्हणजे प्रायमरी करंट आणि IS म्हणजे सेकंडरी करंट. तर ह्या 4 क्वांटिटीज तुम्हाला काय करायच्या आहे, ह्या प्रॅक्टिकलमध्ये मेजर करायच्या आहे आणि त्याच्यावरून काय करायचं, तुम्हाला व्होल्टेज आणि करंट रेशो ऑफ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर डिटरमाइन करायचं आहे. त्याच्यानंतर बघा, सर्किट डायग्राम. बघा, काय केलेलं आहे आपण, 230 व्होल्ट सिंगल फेज 50 हर्ट्ज AC सप्लाय दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा, हा काय दिसतोय तुम्हाला, ऑटो ट्रान्सफॉर्मर. ओके. सो ऑटो ट्रान्सफॉर्मरला 2 टर्मिनल असतात. दिस वन इज दी फेज आणि दिस वन इज दी न्यूट्रल. ओके. सो बघा, फेज टर्मिनल कुठं कनेक्ट केलेलं आहे ऑटो ट्रान्सफॉर्मरचं, व्होल्टमीटरच्या कॉमन टर्मिनल. व्होल्टमीटरला 2 टर्मिनल असतात, कॉमन आणि रेंज. ओके. सो बघा, कॉमन टर्मिनलला कनेक्ट केलेलं आहे. अगेन व्होल्टमीटरचं कॉमन टर्मिनल ॲमीटरच्या कॉमन टर्मिनलला कनेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर ॲमीटरचं रेंज टर्मिनल कुठं कनेक्ट केलेलं आहे, तुमचा हा जो काही सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहे त्याची काय प्रायमरी वाइंडिंग आहे आणि ही सेकंडरी वाइंडिंग. सो बघा, प्रायमरी वाइंडिंगच्या फर्स्ट टर्मिनलला ॲमीटरचं रेंज टर्मिनल कनेक्ट केलेलं आहे. सो आपण याला P1 कन्सिडर करू आणि त्याच्यानंतर हे काय तुमचं P2 टर्मिनल. ओके. सो बघा, P2 टर्मिनल जे आहे ते कुठं कनेक्ट केलेलं आहे, व्होल्टमीटरच्या रेंज टर्मिनलला, आणि त्याच्यानंतर व्होल्टमीटरचा रेंज कुठं कनेक्ट केलेला आहे, ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या न्यूट्रलला. ओके. सो हे झाले तुमचे प्रायमरी साइडचे कनेक्शन. त्याच्यानंतर सेकंडरी साइड. ओके. सो बघा, ही काय तुमची सेकंडरी वाइंडिंग सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरची. सो तुम्ही याला S1 कन्सिडर करा आणि याला S2. ओके. सो S1 टर्मिनल कुठं कनेक्ट केलेलं आहे, ॲमीटरच्या कॉमन टर्मिनलला. देन ॲमीटरचं रेंज टर्मिनल कुठं कनेक्ट केलेलं आहे, व्होल्टमीटरच्या कॉमन टर्मिनलला. देन व्होल्टमीटरचं कॉमन टर्मिनल लोडच्या फर्स्ट टर्मिनलला. ओके. सो बघा, रेझिस्टिव्ह लोड बँक यूज करतोय आपण 5 किलोवॅटची. ओके. त्याच्यानंतर लोड बँकचं सेकंड टर्मिनल व्होल्टमीटरच्या रेंजला आणि व्होल्टमीटरचं रेंज टर्मिनल सेकंडरीच्या S2 टर्मिनलला. ओके.
सो बघा आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे, लोड बँक यूज केलेला आहे रेझिस्टिव्ह. ओके, सो तुमचे 3 टाइप्सचे लोड असतात, रेझिस्टिव्ह, इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह. ओके, सो रेझिस्टिव्ह म्हणजे काय, की जे काही लॅम्प असतात ते ऍक्ट ॲज अ रेझिस्टिव्ह लोड. त्याच्यानंतर तुमचे जे काही चोक असतो तो ऍक्ट ॲज अ इंडक्टिव्ह लोड आणि कॅपॅसिटर जे असतात तुमचे ते ऍक्ट ॲज अ कॅपॅसिटिव्ह लोड. ओके, सो या प्रॅक्टिकल मध्ये आपण काय करणार आहोत, लॅम्प बँक यूज करणार आहोत ऍक्ट ॲज अ रेझिस्टिव्ह लोड म्हणून. ओके, सो सर्किट डायग्राम समजली आहे सर्वांना? Yes, ma'am. ओके, देन नेक्स्ट आहे बघा रिसोर्स रिक्वायर्ड. सो हे प्रॅक्टिकल परफॉर्म करण्यासाठी तुम्हाला कोणते कोणते ॲपरेटर्स लागतात. सो बघा फर्स्ट दिलेला आहे तुम्हाला ॲमीटर. ओके, त्याच्यानंतर त्याचे स्पेसिफिकेशन आणि किती क्वांटिटी मध्ये तुम्हाला ते लागणार आहे. ओके, सो बघा फर्स्ट आहे ॲमीटर. हे एक ॲमीटर आहे, प्रायमरी साईडला कनेक्ट केलेला आहे आणि हे सेकंड ॲमीटर आहे, सेकंडरी साईडला कनेक्ट केलेला आहे. ओके, अशा आपल्याला किती 2 ॲमीटर लागणार आहेत. ओके, सो म्हणजे काय करेल, तुमचा प्रायमरी करंट मेजर करेल आणि हा सेकंडरी करंट, हा आयपी आणि हा आयएस. ओके, सो बघा त्याचं स्पेसिफिकेशन किती आहे, आपण किती यूज केलेलं आहे हे तुम्हाला जेव्हा मी ऍक्च्युअल प्रॅक्टिकल सेटअप दाखवेल तेव्हा सांगते. ठीक आहे, सो बघा आपण हे किती यूज केलेलं आहे, 0 to 2.5 आहे हे ॲमीटर आणि सेम हे पण 0 to 2.5 एम्पियर रेंजचं आहे. क्वांटिटी 2. त्याच्यानंतर आहे सेकंड व्होल्टमीटर. सो बघा किती व्होल्टमीटर यूज केलेलं आहे आपण, हे एक प्रायमरी साईडला कनेक्ट केलेलं आहे आणि हे व्होल्टमीटर सेकंडरी साईडला. ठीक आहे, म्हणजे प्रायमरी व्होल्टेज मेजर करेल आणि हे सेकंडरी व्होल्टेज. सो याचं स्पेसिफिकेशन आहे 0 to 250 व्होल्ट आणि सेकंडरी साईडचं आहे ते 0 to 100 व्होल्ट. असे 2 व्होल्टमीटर आपण यूज करणार आहोत. त्याच्यानंतर आहे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. ओके, सो आहे तुमचा सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, सो बघा आपण काय केलेलं आहे, तो एका क्वांटिटी मध्ये यूज केलेला आहे. त्याचं स्पेसिफिकेशन आहे 1 kVA 230/115. ओके, सो बघा प्रोसिजर फर्स्ट काय आहे, कनेक्ट इक्विपमेंट ऍज पर दी सर्किट डायग्राम. ओके, सो आपण जी काही सर्किट डायग्राम बघितली त्याच्यानुसार आपल्याला कनेक्शन करायचे आहे. देन सेकंड स्विच ऑन दी पॉवर सप्लाय. देन थर्ड नोट डाउन रीडिंग ऑफ एमीटर अँड व्होल्टमीटर. देन फोर्थ कॅल्क्युलेट करंट रेशो अँड व्होल्टेज रेशो. ओके, देन ऑब्झर्वेशन टेबल. सो बघा याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 4 क्वांटिटीज मेजर करायच्या आहेत. फर्स्ट आहे आयपी. आयपी म्हणजे काय असणार आहे, प्रायमरी करंट. ओके, देन आयएस. आयएस म्हणजे काय असणार आहे तुमचा, सेकंडरी करंट. देन थर्ड व्हीपी. व्हीपी म्हणजे काय, प्रायमरी व्होल्टेज. व्हीएस म्हणजे काय, सेकंडरी व्होल्टेज. ओके, सो बघा आयपी तुम्हाला कुठे शो होईल, आयपी आणि व्हीपी. ओके, आयपी म्हणजे काय, करंट जो की तुम्हाला प्रायमरी साईडच्या ॲमीटरवर शो होणार आहे आयपी. आणि व्हीपी म्हणजे काय, प्रायमरी व्होल्टेज, प्रायमरी साईडच्या व्होल्टमीटरवर. देन आयएस म्हणजे सेकंडरी करंट, सेकंडरी साईडला तुम्ही कनेक्ट केलेले त्याच्यामुळे आयएस कुठे शो होईल, ह्या ॲमीटरवर. आणि व्हीएस कुठे शो होईल, ह्या व्होल्टमीटरवर. ओके, सो ह्या 4 क्वांटिटीज तुम्हाला मेजर करायच्या आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, करंट रेशो आणि व्होल्टेज रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे बाय युजिंग फॉर्म्युला. सो करंट रेशो कसा कॅल्क्युलेट कराल, आयपी अपॉन आयएस. ओके, प्रायमरी करंट अपॉन सेकंडरी करंट. आणि व्होल्टेज रेशो साठी तुम्ही इथे करेक्शन करा, काय कराल तुम्ही, व्हीएस अपॉन व्हीपी. ओके, व्होल्टेज आणि करंट रेशो हे जे काही असतात ट्रान्सफॉर्मरचे, हे काय असतात, इनव्हर्स प्रपोर्शन असतात. ओके, सो म्हणजे तुमचा ट्रान्सफॉर्मर रेशो काय असतो, के इज इक्वल टू N1 अपॉन N2. ओके, सो N1 म्हणजे काय असतो, नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी वाइंडिंग. N2 म्हणजे नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी वाइंडिंग. ओके, त्याच्यानंतर व्होल्टेज रेशो तुमचा असतो V2 अपॉन V1. ओके, म्हणजे प्रायमरी व्होल्टेज, सॉरी, सेकंडरी व्होल्टेज टू दी प्रायमरी व्होल्टेज
आणि करंट रेशो असतो I1/I2 म्हणजे प्रायमरी करंट टू दी सेकंडरी करंट. ओके, सो अशा इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये तुमचं व्होल्टेज आणि करंटचं रिलेशन असतं. ओके, सो तुम्ही इथे काय कराल VS/VP. त्याच्यानंतर तुम्ही रिडिंग्स घेतल्यानंतर काय करायचं तुम्हाला व्होल्टेज रेशो फाइंड आउट करायचा आणि करंट रेशो फाइंड आउट करायचा. ओके, सो बघा व्होल्टेज रेशो तुम्ही कसं फाइंड आउट कराल VS/VP या फॉर्म्युलेवरून तुम्ही फर्स्ट व्होल्टेज रेशोच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहात आणि त्याच्यानंतर ह्या ज्या काही तुमच्या 4 रिडिंग येणार आहेत त्याची ऍडिशन करून डिवाइड बाय किती करणार आहे तुम्ही 4 म्हणजे काय करणार आहे तुम्ही ऍग्रीगेट व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. सेम करंट रेशोचं पण तसंच. करंट रेशो कसा कॅल्क्युलेट करणार आहात प्रायमरी करंट अपॉन सेकंडरी करंट ज्या काही तुमच्या 4 रिडिंग येणार आहेत त्याचे ऍडिशन करून डिवायडेड बाय 4 करायचं. ओके, सो समजलंय तुम्हाला व्होल्टेज आणि करंट रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा आहे तो. येस मॅम. ओके, सो बघा हा झाला थिओरिटिकल पार्ट. आता आपण प्रॅक्टिकली बघू. स्क्रीन दिसते सर्वांना. येस मॅम. ओके, सो बघा आता आपण फर्स्ट ऍज पर प्रोसिजर काय करणार आहोत आपली ही जी काही सर्किट डायग्राम आहे याच्यानुसार फर्स्ट कनेक्शन करणार आहोत. ओके, सो बघा फर्स्ट काय केलेलं आहे सिंगल फेज 230 व्होल्ट 50 हर्ट्ज AC सप्लाय आपण दिलेला आहे. ओके, सो बघा दिसते तुम्हाला आपण काय केलेलं आहे सिंगल फेज 230 व्होल्ट AC सप्लाय आपण दिलेला आहे सर्किटला. त्याच्यानंतर काय केलेलं आहे आपण सर्किट डायग्राम मध्ये ऑटो ट्रान्सफॉर्मर कनेक्ट केलेला आहे. ओके, सो बघा काय केलेलं आपण हा ऑटो ट्रान्सफॉर्मर कनेक्ट केलेला आहे. बघा त्याची रेंज किती आहे 0 to 260 व्होल्ट. ओके, सो बघा त्याला किती टर्मिनल असतात दोन. रेड इंडिकेट्स फेज आणि ब्लॅक इंडिकेट्स न्यूट्रल. ओके, सो हे फेज टर्मिनल आहे आणि हे न्यूट्रल आहे. ओके, सो बघा फेज टर्मिनल कुठं कनेक्ट केलेला आहे आपण फर्स्ट व्होल्टमीटरचे जे काही कॉमन टर्मिनल आहे त्याला कनेक्ट केलेला आहे. सो फर्स्ट आपण काय करू ऑटो ट्रान्सफॉर्मरचं फेज टर्मिनल व्होल्टमीटरच्या कॉमन टर्मिनलला कनेक्ट करू. त्याच्यानंतर व्होल्टमीटरचं कॉमन टर्मिनल कुठं कनेक्ट केलेलं आहे ॲमीटरच्या कॉमन टर्मिनलला. सो बघा व्होल्टमीटरचं कॉमन टर्मिनल कुठं कनेक्ट करणार आहोत आपण ॲमीटरच्या कॉमन टर्मिनल. त्याच्यानंतर ॲमीटरचं रेंज टर्मिनल कुठं कनेक्ट केलेलं आहे बघा हा तुमचा सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्या प्रायमरी साईडच्या फर्स्ट टर्मिनलला म्हणजे P1 ला. ओके, सो बघा ॲमीटरचं रेंज टर्मिनल कुठं कनेक्ट करणार आहोत आपण हा काय तुमचा सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. ओके, सो त्याच्या प्रायमरी साईडच्या फर्स्ट टर्मिनलला म्हणजे P1 टर्मिनलला बघा आपण काय केलेलं आहे ॲमीटरचं रेंज टर्मिनल कनेक्ट केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे P2 टर्मिनल. ओके, सो P2 टर्मिनल बघा कुठं कनेक्ट केलेलं आहे व्होल्टमीटरच्या रेंज टर्मिनलला आणि त्याच्यानंतर व्होल्टमीटरचं रेंज ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या न्यूट्रलला. ओके, सो बघा प्रायमरीचा सेकंड टर्मिनल म्हणजे कोणतं P2 टर्मिनल कुठं कनेक्ट केलेलं आहे फर्स्ट व्होल्टमीटरच्या रेंज टर्मिनलला त्याच्यानंतर व्होल्टमीटरचं रेंज टर्मिनल कुठं कनेक्ट केलेलं आहे ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या न्यूट्रल टर्मिनल. ओके, सो बघा याच्यावर काय दिसतंय तुम्हाला व्होल्टमीटरच्या याच्यावर 3 टर्मिनल दिसतंय तुम्हाला कॉमन आणि 2 रेंजचे टर्मिनल आहेत. ओके, सो आपण रेंज टर्मिनल कोणतं कन्सिडर केलंय बघा 250 व्होल्टचं बिकॉज आपला इनपुट सप्लाय किती आहे 230 व्होल्ट इनपुट सप्लाय आहे त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे 250 मॅक्सिमम रेंज टर्मिनल सिलेक्ट केलेलं आहे. सपोज जर आपला इनपुट सप्लाय किती असेल 440 व्होल्ट असेल तर आपण त्या केसमध्ये काय केलं असतं 500 हे रेंजचं टर्मिनल कन्सिडर केलं असतं. ओके, सो हे झाले तुमचे प्रायमरी साईडचे कनेक्शन. त्याच्यानंतर आपण सेकंडरी साईडचे कनेक्शन बघू. सो बघा ही काय तुमची सेकंडरी साईड आहे. सो बघा सेकंडरी साईडला काय केलेलं आहे की तुमचं S1 आहे S2. सो बघा S1 टर्मिनल कुठं कनेक्ट केलेलं आहे ॲमीटरच्या
कॉमन टर्मिनलला बघा हे तुमचं काय S1 टर्मिनल कुठं कनेक्ट करायचंय फर्स्ट ॲमीटरच्या कॉमन टर्मिनल. त्याच्यानंतर ॲमीटरचं रेंज टर्मिनल कुठं कनेक्ट करायचंय व्होल्टमीटरच्या कॉमन टर्मिनलला. ओके, सो बघा काय केलेलं आहे ॲमीटरचं रेंज टर्मिनल कुठं कनेक्ट केलेलं आहे मी व्होल्टमीटरच्या रेंज टर्मिनलला. त्याच्यानंतर व्होल्टमीटरचं रेंज टर्मिनल कुठं कनेक्ट केलेलं आहे लोड बँडच्या फर्स्ट टर्मिनलला. बघा व्होल्टमीटरचं कॉमन टर्मिनल कुठं कनेक्ट केलेलं आहे लोड बँडच्या फर्स्ट टर्मिनलला. ओके, सो बघा ही तुमची काय रेझिस्टिव्ह लोड बँक आहे. ओके, त्याच्यानंतर लोड बँकचं सेकंड टर्मिनल कुठं कनेक्ट केलेलं आहे व्होल्टमीटरच्या रेंज टर्मिनलला आणि तिथून परत कुठे तुमचा जो काही सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्या S2 टर्मिनलला. ओके, सो बघा लोड बँकचं हे तुमचं सेकंड टर्मिनल कुठं कनेक्ट केलेलं आहे तुम्ही व्होल्टमीटरच्या रेंज टर्मिनलला. ओके, आणि तिथून परत कुठे तुमचा जो काही सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्या S2 टर्मिनल. ओके, सो हे झाले बघा तुमचे कनेक्शन ऍज पर दी सर्किट डायग्राम. सो बघा काय केलेलं आपण 230/115 चा काय केलेला आहे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे. म्हणजे तुमचं प्रायमरीचं व्होल्टेज किती आहे 230 आणि सेकंडरीचं व्होल्टेज किती असतं 115 व्होल्ट. ओके, सो बघा ऍज पर सर्किट डायग्राम आपण काय केलेले आहे हे तुमचे टोटल कनेक्शन केलेले आहे. ओके, समजले कनेक्शन तुम्हाला? Yes, ma'am. ओके, सो बघा आता याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला ऑब्झर्वेशन टेबल बघा IP मेजर करायचं आहे त्याच्यानंतर IS, BP आणि VS. ओके, सो बघा हे जे काय तुमचं फर्स्ट व्होल्टमीटर आहे हे काय मेजर करणार आहे तुमचं कोणती क्वांटिटी मेजर करेल VP. ओके, बिकॉज आपण काय केलेलं आहे हे कुठं कनेक्ट केलेलं आहे या ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी साईडला कनेक्ट केलेलं आहे म्हणून हे काय करणार आहे तुमचं प्रायमरी व्होल्टेज मेजर करणार आहे. ओके, त्याच्यानंतर हे जे काही ॲमीटर आहे ते आपण कुठं कनेक्ट केलेलं आहे प्रायमरी साईडला म्हणून हे काय करणार आहे तुमचं IP मेजर करंट. ओके, म्हणजे प्रायमरी करंट. त्याच्यानंतर हे जे ॲमीटर आहे हे कुठं कनेक्ट केलेलं आहे सेकंडरी साईडला. बघा ही सेकंडरी साईड आहे सेकंडरी साईडला कनेक्शन केलेले. सो हे काय मेजर करेल तुमचा सेकंडरी करंट आणि हे काय मेजर करेल तुमचा सेकंडरी व्होल्टेज. ओके, सो ह्या 4 क्वांटिटीज आपल्याला या प्रॅक्टिकल मध्ये मेजर करायच्या आहेत. ओके, सो बघा 4 क्वांटिटीज आपण फर्स्ट राईट डाऊन करू. बघा फर्स्ट काय करायचं तुम्हाला IP मेजर करायचं आहे त्याच्यानंतर IS, VP अँड VS. देन तुम्हाला काय करायचं आहे करंट रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे आणि व्होल्टेज रेशो. ओके, करंट रेशो कसा कॅल्क्युलेट करणार आहात तुम्ही IP अपॉन IS आणि व्होल्टेज रेशो VS अपॉन VP. ओके, सो बघा प्रोसिजर काय असते फर्स्ट तुम्हाला काय करायचं असतं सप्लाय ऑन करायचा असतो आणि त्याच्यानंतर रिडिंग्स घ्यायच्या असतात. ओके, सो बघा फर्स्ट जेव्हा तुम्ही रिडिंग घ्याल त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं असतं की तुमचे जे काही अॅनालॉग मीटर आहे त्याच्या एका लाईनची व्हॅल्यू तुम्हाला काय करायची असते कॅल्क्युलेट करायची असते. ओके, सो बघा हे व्होल्टमीटर आहे दिसतंय सर्वांना. दिसतंय का व्होल्टमीटर? Yes, ma'am. ओके, सो बघा याच्यामध्ये आपण काय कन्सिडर करू बघा ही किती 0 to 250 रेंजचा आहे. ओके, सो याच्यामध्ये आपण काय कन्सिडर करू की सपोज तुमचा जो काही पॉइंटर आहे तो 125 आणि 150 च्या मध्ये आहे म्हणजे सपोज या लाईन्सवर आहे. ठीक आहे, सो मी काय करेल एका लाईनची व्हॅल्यू तुम्हाला फर्स्ट कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, सो मी फर्स्ट काय करेल कॅल्सीवरती तुमची या दोन व्हॅल्यूज मधून जी कोणती तुमची हायर व्हॅल्यू आहे ती कन्सिडर करा. ओके, सो 125 आणि 150 मध्ये हायर व्हॅल्यू आहे तुमची 150. सो मी काय करेल 150 मायनस 125. ओके, आन्सर येते 25. त्याच्यानंतर 125 आणि 150 या दोघांमध्ये या ज्या काही तुम्हाला नंबर ऑफ लाईन्स दिसत आहे
त्या मी काउंट करेल. ओके, सो ते किती आहे 10 लाईन्स. सो मी काय करेल 25 डिवायडेड बाय 10 किती येत आहे 2.5. ओके, म्हणजे तुमची ही जी काही सिंगल लाईन आहे हिची एका लाईनची व्हॅल्यू किती येते 2.5. समजलं का? समजलं कसं कॅल्क्युलेट करायचं ते? येस मॅम. ओके, त्याच्यानंतर बघा हे आहे तुमचं ॲमीटर. ओके, सो बघा ह्या मीटरची रेंज किती आहे 0 to 2.5. ओके, सो बघा त्याच्यामध्ये तुम्ही पॉइंटर कन्सिडर करा. तुमचा हा जो काही पॉइंटर आहे हा 1.25 आणि 1 मध्ये आहे. ओके, सो याच्यातली हायर व्हॅल्यू कोणती आहे 1 आणि 1.25 याच्यातली हायर व्हॅल्यू कोणती आहे? ग्रेटर व्हॅल्यू कोणती आहे सांगा? बघा तुमची स्केल कशी आहे 0 to 2.5. ओके, म्हणजे तुमचे ह्या ज्या काही व्हॅल्यूज आहे ह्या काय होणार आहे ह्या वेने काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, सो म्हणजे तुमचं 1 आणि 1.5 याच्यातून ग्रेटर व्हॅल्यू कोणती असणार आहे 1.25. ओके, मी कन्सिडर करते की तुमचा हा जो काही पॉइंटर आहे हा या दोघांमध्ये सेकंड लाईनला आहे, म्हणजे 1च्या पुढे सेकंड लाईनवर आहे. ओके, सो मी काय करेल याच्यातली हायर व्हॅल्यू आहे तुमची 1.25 मायनस काय करेल लोअर व्हॅल्यू कोणती आहे 1. ओके, किती येते 0.25 डिवाइड बाय दोघांमधल्या नंबर ऑफ लाईन्स आहे 10, म्हणजे एका लाईनची व्हॅल्यू किती येते 0.025. ओके, सो बघा तुमची हे जे काही ॲमीटर आहे प्रायमरी साईडचं एका लाईनची व्हॅल्यू किती आहे 0.025. ओके, हे आपल्याला कधी लागणार आहे जेव्हा आपण रिडिंग्स घेऊ तेव्हा तुम्हाला एका स्केलची व्हॅल्यू जी आहे ती लागेल. त्याच्यानंतर बघा हे सेकंडरी साईडचं ॲमीटर आहे. सो बघा याची स्केल किती आहे 0 to 2.5. ओके, सो बघा म्हणजे याची पण एका स्केलची व्हॅल्यू किती असणार आहे 0.025. ओके, त्याच्यानंतर हे आहे तुमचं सेकंडरी साईडचं व्होल्टमीटर. ओके, सो त्याची स्केल बघा किती आहे 0 to 100. ओके, सो बघा आता तुम्ही काय करणार आहात कोणते पण दोन व्हॅल्यूज कन्सिडर करणार आहात. मी 70 आणि 80 घेते. सो याच्यातली हायर व्हॅल्यू आहे 80. सो मी काय करेल कॅल्सीवर 80 मायनस 70. ओके, सो किती आन्सर येत आहे 10 डिवाइड बाय या दोघांमधल्या नंबर ऑफ लाईन्स किती आहे 10. ओके, सो मी काय करणार आहे 10 डिवाइड बाय 10. ओके, सो एका लाईनची व्हॅल्यू किती येते 1. समजतंय का? समजतंय स्टुडंट्स? येस Yes, मॅम. ma'am. ओके, सो बघा फर्स्ट आपण काय केले आपले जे काही चारही मीटर्स आहेत त्याचे काय केले एका सिंगल लाईनची व्हॅल्यू फर्स्ट कॅल्क्युलेट केलेली आहे. ओके, आपली प्रोसिजर काय असते फर्स्ट सप्लाय ऑन करायचं आहे. सो आता आपण रिडिंग्स घेऊ. सप्लाय ऑन केला त्याच्यानंतर हा जो काही ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे त्याचा नॉब आहे त्याच्या थ्रू आपण काय करणार आहोत व्होल्टेज व्हॅरी करणार आहोत. ठीक आहे, सो बघा फर्स्ट तुम्हाला रिडिंग्स घ्यायचे 100 व्होल्टला. तुम्ही काय करणार आहात ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या नॉब थ्रू व्होल्टेज व्हॅरी करणार आहात. ओके, सो बघा मी काय केलं प्रायमरी व्होल्टेज किती दिलेला आहे 100 व्होल्ट दिसतंय का? दिसतंय? Yes, ma'am. ओके, सो म्हणजे तुमचं प्रायमरी व्होल्टेज किती असणार आहे
आवाज येतोय स्टुडंट्स? Yes, ma'am. ओके. सो बघा आपण काय केलं, प्रायमरी व्होल्टेज मेजर केलं 100 आणि सेकंडरी व्होल्टेज मेजर केलंय 50. ओके. सो त्याच्यानंतर बघा आता आपण काय करतोय, करंट मेजर करणार आहोत. ओके. सो बघा मी काय केलंय, लोड बँकचा फर्स्ट स्विच काय केलेला आहे बघा, ऑन केलेला आहे. ओके. सो बघा त्याच्यानंतर करंट मेजर करतोय. सो बघा प्रायमरी करंट तुमचा 0.25. ओके, IP आणि सेकंडरी करंट आहे तुमचा 0.75. ओके. सो बघा तुमची फर्स्ट रीडिंग आलेली आहे. प्रायमरी करंट आहे 0.25, सेकंडरी करंट आहे 0.75. देन प्रायमरी व्होल्टेज आहे 100 आणि सेकंडरी व्होल्टेज आहे 50. ओके. सो ही झाली फर्स्ट रीडिंग. समजली सर्वांना कसं घेतलं ते? समजलं का फर्स्ट रीडिंग कशी घेतली ते? Yes, ma'am. ओके. सो बघा आता आपण सेकंड रीडिंग घेणार आहोत. काय करायचंय सेकंड रीडिंग साठी? ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज व्हॅरी करायचंय. ओके. सो बघा मी किती व्हॅरी केलंय सांगा, किती व्होल्टेज? 0.125. नाही, फक्त किती आहे? 125. ओके. 125. येस, करेक्ट. प्रायमरी व्होल्टेज बघा किती तुमचा? 125. देन सेकंडरी व्होल्टेज बघा, सेकंडरी व्होल्टेज किती आहे? 60च्या पुढे किती लाईन्स आहे बघा तुमच्या? 3. ओके. सो बघा आपण काय केलेलं आहे, सेकंडरी साइडचं जे काही व्होल्टमीटर आहे त्याचे एका सिंगल लाईनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे. सो ती किती आहे? 1. ओके. सो बघा 60 आणि त्याच्या पुढे किती लाईन्स आहेत? 3. म्हणजे तुमची रीडिंग किती येणार आहे? सांगा. 60च्या पुढे 3 लाईन आहे आणि ही जी काही एक सिंगल लाईन आहे त्याची व्हॅल्यू 1 आहे. म्हणजे तुमची रीडिंग किती येईल सेकंडरी व्होल्टेजची? 63. यस, करेक्ट. ओके. बघा तुमचं सेकंडरी व्होल्टेज किती येणार आहे? यस, 63. देन करंट मेजर करूया आपण. ओके. सो जेव्हा आपण करंटचं रीडिंग घेतो त्याच्या अगोदर आपण काय करतो, लोड बँकचं सेकंड स्विच ऑन करतो. ओके. सो बघा आता आपण करंट मेजर करणार आहोत. सो बघा करंट किती आहे तुमचा? बघा 0.75 च्या पुढे तुमची किती आहे? 1 लाईन आहे. ओके. सो बघा मी तुम्हाला सांगितलंय 2 लाईन आहे. ओके. सो तुम्हाला मी सांगितलंय की एका सिंगल लाईनची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतात ते. ओके. सो बघा एका सिंगल लाईनची व्हॅल्यू किती आहे? 0.025 ॲमीटरची आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. इंटू काय कराल तुम्ही? बघा 0.75 च्या पुढे किती लाईन्स आहेत तुमच्या? 2. ओके. सो मी काय कराल 0.025 इंटू 2 इज इक्वल टू प्लस काय कराल मी प्लस कुठून काउंट केले त्या 2 लाईन्स 0.75 पासून. तुम्ही प्लस काय कराल 0.75. ओके. सो बघा तुमचं किती रीडिंग येते मग? 0.8. ओके. समजलं का प्रायमरी करंट कसं कॅल्क्युलेट केलं आपण ते? समजतंय? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. सो बघा तुमचा प्रायमरी करंट किती येतोय? 0.8. त्याच्यानंतर सेकंडरी करंट. ओके. सो सांगा सेकंडरी करंट किती आहे? बघा सेकंडरी करंट किती सांगा? बघा या ॲमीटरची पण एका सिंगल लाईनची व्हॅल्यू किती आहे? 0.025. 0.025 इंटू काय करणार आहे मी? बघा किती लाईन्स पुढे?
1.25 चे किती लाईन्स पुढे 5 7 6 7 5 6 7 8 ओके किती लाईन्स पुढे म्हणजे 8 लाईन्स दिसतंय का Yes, ma'am. ओके सो मी काय करणार आहे 0.025 इंटू 8 इज इक्वल टू प्लस त्याच्यामध्ये काय ऍड करणार आहे त्या 8 लाईन मी कुठून काउंट केल्या 1.25 पासून म्हणून मी प्लस काय करणार आहे 1.25 ओके सो तुमचा बघा सेकंडरी करंट किती येतोय 1.45 ओके सो राईट डाऊन करा तुमचा प्रायमरी करंट आहे 0.8 आणि सेकंडरी करंट आहे 1.45 ओके सो ही झाली सेकंड रिडिंग समजले सर्वांना Yes, ma'am. ओके त्याच्यानंतर थर्ड रिडिंग घ्यायचे सेम प्रोसिजर रिपीट करणार आहोत आपण व्होल्टेज किती दिले आपण प्रायमरी व्होल्टेज सांगा किती दिसतंय 150. 150. यस करेक्ट सो बघा प्रायमरी व्होल्टेज किती आहे 150 त्याच्यानंतर सेकंडरी व्होल्टेज आपण मेजर करणार आहोत ओके सेकंडरी व्होल्टेज बघा किती दिसतंय तुम्हाला 70. 71 ओके वन लाईन पुढे ओके 70 घ्या 71 घ्या ओके बघा एक लाईन पुढे सो सेकंडरी व्होल्टेज किती आहे 71 व्हीएस लिहाल तुम्ही 71 ओके त्याच्यानंतर प्रायमरी करंट ओके सो प्रायमरी करंट जेव्हा आपण रिडिंग्स घेतो तेव्हा आपण लोड ऑन करतो so बघा आपण थर्ड लोड ऑन केला आहे ओके थर्ड लोड आपण ऑन केलेला आहे आता आपण करंट मेजर करू सो बघा प्रायमरी करंट एका लाईनची व्हॅल्यू किती आपली 0.025 इंटू बघा किती लाईन्स पुढे 1 च्या 1 ओके सो आपण काय करणार आहोत इंटू 1 किती येत आहे 0.025 प्लस कुठून काउंट केली आपण ती लाईन 1 पासून म्हणून 0.025 मध्ये आपण काय करणार आहोत 1 ऍड करणार आहोत ओके सो बघा आपलं आन्सर किती येत आहे 1.025 ओके सो बघा तुमचा प्रायमरी करंट किती आहे 1.025 समजलं का त्याच्यानंतर सेकंडरी करंट ओके सो बघा सेकंडरी करंट 1.75 च्या पुढे किती लाईन्स आहे 5 लाईन्स आहे ओके सो बघा मी काय कराल 0.025 एका लाईनची व्हॅल्यू इंटू किती लाईन्स पुढे 5 म्हणून मी काय करेल इंटू 5 प्लस सांगा प्लस काय करेल मी प्लस काय करायचं 1.75. यस करेक्ट कारण की आपण काय केलेलं आहे 1.75 पासून त्या लाईन काउंट केलेल्या आहे ओके सो बघा तुमचा करंट किती सेकंडरी 1.875 ओके सो राईट डाऊन करंट सेकंडरी करंट 1.875 देन लास्ट रीडिंग व्होल्टेज व्हॅरी करू आपण सो प्रायमरी व्होल्टेज किती आहे 175 सो राईट डाऊन करा प्रायमरी व्होल्टेज 175 देन सेकंडरी व्होल्टेज सांगा सेकंडरी व्होल्टेज किती आहे 80 च्या पुढे किती लाईन्स आहे 3 ओके म्हणजे किती येईल तो सेकंडरी एका लाईनची व्हॅल्यू किती आहे 1 ओके सांगा सेकंडरी व्होल्टेज किती येईल 83. करेक्ट व्हीएस लिहा 83
देन प्रायमरी करंट सांगा. आता हे तुम्ही कॅल्क्युलेट करून सांगणार आहे मला किती. एका लाईनची व्हॅल्यू आहे 0.025 इंटू किती लाईन्स पुढे बघा 1च्या 6 लाईन्स पुढे. ओके, तुम्ही काय करणार आहे 0.025 इंटू काय कराल इंटू काय कराल सांगा किती लाईन्स पुढे 6. मग इंटू काय कराल तुम्ही 0.025 ला 6. 6 कराल. बरोबर. 0.025 इंटू 6 प्लस प्लस काय कराल त्याच्यामध्ये 1. सांगा 1, कारण की आपण काय केलंय 1 पासून त्या 6 लाईन्स काउंट केलेला आहे. सो प्लस काय कराल तुम्ही 1. ओके, सो बघा तुमचा प्रायमरी करंट किती येतोय 1.15. ओके, सो बघा अशी तुम्ही रिडिंग्स कॅल्क्युलेट करता. सो आता आपण लास्ट रिडिंग घेतोय. लास्ट लोड फर्स्ट ऑन करू. बघा लोड स्विच ऑन केला आणि आता लास्ट रिडिंग घेऊ. बघा तुमचा प्रायमरी करंट आहे 1.25. सो राईट डाऊन करा लास्ट रिडिंग साठी प्रायमरी करंट 1.25 आणि सेकंडरी करंट बघा सेकंडरी करंट किती लाईन्स पुढे 2.25 च्या 3 लाईन्स पुढे. ओके, सो मी काय करेल 0.025 इंटू किती लाईन्स पुढे 3. सो इंटू 3 प्लस प्लस काय कराल मी सांगा काय करू प्लस 2.25. करेक्ट. प्लस काय कराल 2.25. ओके, सो बघा तुमचा आन्सर किती येते 2.325. सो तुमचा सेकंडरी करंट येतोय 2.325. ओके, सो बघा आपण 4 रिडिंग्स घेतलेल्या आहेत. प्रायमरी व्होल्टेज, प्रायमरी करंट, सेकंडरी व्होल्टेज आणि सेकंडरी करंट. या चारही रिडिंग आपण काय केलेलं आहे एक एक लोड बँकचं स्विच ऑन करून काय घेतलेले आहे मेजर केलेल्या आहेत. ओके, त्याच्यानंतर आपण सप्लाय ऑफ करू. ओके, सो बघा आता तुम्ही रिडिंग्स ऑब्झर्व करा. आपला हा जो काही सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहे. ओके, सो बघा आपण तो कोणत्या रेंजचा यूज केलेला आहे 230/115. ओके, म्हणजे काय करताय 230चं कन्वर्जन कशामध्ये होत आहे 115 मध्ये. म्हणजे आपलं व्होल्टेज स्टेप अप होत आहे का स्टेप डाऊन होत आहे सांगा. व्होल्टेज इन्क्रीज होत आहे की डिक्रीज होत आहे सेकंडरी साईडला डिक्रीज. करेक्ट. म्हणजे आपलं व्होल्टेज स्टेप डाऊन होतंय. ओके, सो बघा आपण प्रॅक्टिकली ते प्रूव्ह करतोय. बघा प्रायमरी व्होल्टेज जर आपलं 100 असेल तर सेकंडरी व्होल्टेज किती येत आहे 50, म्हणजे त्याच्या हाफ येत आहे. जर 125 असेल तर किती येत आहे 63. ओके, म्हणजे नियर अबाउट काय येत आहे त्याच्या हाफ येत आहे. ओके, सो बघा मी तुम्हाला काय सांगितलंय व्होल्टेज रेशो काय असतो तुमचा V2 किंवा VS घ्या. VS अपॉन VP इज इक्वल टू IP अपॉन IS. ओके, म्हणजे काय असतं हे इनव्हर्स प्रपोर्शन असतं. म्हणजे सेकंडरी व्होल्टेज अपॉन प्रायमरी व्होल्टेज आणि प्रायमरी करंट अपॉन सेकंडरी करंट. ओके, सो बघा तुमचा VS फर्स्ट रिडिंग साठी तुमचा VS किती आहे 50. ओके, आणि VP किती आहे 100. ओके, सो बघा तेव्हा तुमचा IP किती आहे 0.25 आणि IS किती आहे तुमचा 0.75. ओके, सो बघा तुमचं जेव्हा व्होल्टेज काय असतं कमी असतं तेव्हा तुमचा करंट जो काही आहे ओके तो काय असतो बघा तुमचा करंट मॅक्सिमम असतो.
म्हणजे बघा तुमचं प्रायमरी करंट काय इथे कमी आहे, तेव्हा बघा तुमचं प्रायमरी व्होल्टेज काय आहे, मॅक्सिमम आहे. दिसतंय का? Yes, ma'am. Yes, ओके. ma'am. सो बघा तुमचा प्रायमरी करंट जेव्हा 0.25 होता तेव्हा तुमचं प्रायमरी व्होल्टेज किती आहे, 100 आहे. बट जेव्हा तुमचा करंट इन्क्रीज झाला म्हणजे 0.75 झाला तेव्हा तुमचं सेकंडरी व्होल्टेज जे आहे ते किती आहे, 50. ओके. सो म्हणजे काय तुमचं इन्व्हर्स प्रपोर्शनल, म्हणजे तुमचं ही जी काही प्रायमरी साईड आहे त्याचं जर तुमचं व्होल्टेज जर मॅक्सिमम असेल तर तेव्हा तुमचा करंट काय असतो, मिनिमम असतो ऍज कम्पेअर टू सेकंडरी साईड. आणि सेकंडरी साईडला जर तुमचं व्होल्टेज मिनिमम असेल तर त्या केसमध्ये तुमचं जो काही करंटची व्हॅल्यू असते ती काय असते, मॅक्सिमम असते. म्हणजे व्होल्टेज आणि करंट रेशोचं जे काही रिलेशन असतं सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर मध्ये ते काय असतं तुमचं इनव्हर्स प्रपोर्शन. समजतंय का? समजतंय सर्वांना? Yes, ma'am. Yes, ma'am. सो आता तुम्ही काय करा, करंट रेशो आणि व्होल्टेज रेशो ह्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत बाय युझिंग दिस रीडिंग कॅल्क्युलेट करा. सो करंट रेशो कसा कॅल्क्युलेट करणार आहात, बाय युझिंग फॉर्म्युला IP अपॉन IS. आणि व्होल्टेज रेशो कसा कॅल्क्युलेट करणार आहात, बाय युझिंग फॉर्म्युला VS अपॉन VP. सो कॅल्क्युलेट करा आणि त्याची जी काही ऍग्रिगेट व्हॅल्यू आहे ती सांगा किती येते ते. फर्स्ट रीडिंग साठी किती आलाय तुमचा करंट रेशो, सांगा. फर्स्ट रीडिंग साठी काय केलं तुम्ही, करंट रेशो कसा कॅल्क्युलेट केला, IP अपॉन IS. सो IP ची व्हॅल्यू किती आहे, 0.25 डिवाइड बाय IS किती तुमचा 0.75. किती आन्सर येत आहे, किती आन्सर येत आहे, 0.33. करेक्ट. सेकंड किती येईल, 0.8 डिवाइड बाय 1.45. किती येईल सेकंड, 0.55. correct. Then third 1.025 divided by 1.875. 0.546. Yes, correct. Then last reading 1.25 divided by 2.325. 0.537. 537. Yes, correct. Okay. सो बघा आता आपण काय केलंय, करंट रेशो कॅल्क्युलेट केलेला आहे. सो आता बघा तुम्हाला काय करायचंय की याची ऍग्रिगेट व्हॅल्यू फाइंड आउट करायची करंट रेशोची. सो बघा तुमचं फर्स्ट रिडिंग साठी करंट रेशो किती आलेला आहे, 0.33. ओके. सो 0.33 प्लस सेकंड रिडिंग साठी 0.53. किती आन्सर येत आहे,
1.95. 1.95. डिवाइड काय कराल तुम्ही त्याला? डिवाइड काय कराल? 4. ओके, सो आपण 4. 4 रिडिंग म्हणून डिवाइड बाय 4. ओके, सो किती येतोय तुमचा ऍव्हरेज 1.5. ऍग्रिगेट व्हॅल्यू किती येते करंट रेशोची? 1.5525. कॅल्क्युलेट करा परत. 0.4875. यस, करेक्ट. 0.4875 ही करेक्ट आन्सर आहे बघा. सो बघा तुमचा करंट रेशो किती येतोय? 0.48. ओके, सो आता व्होल्टेज रेशो कॅल्क्युलेट करा. व्होल्टेज रेशो कसा कॅल्क्युलेट करणार आहे तुम्ही? सेकंडरी व्होल्टेज टू दी प्रायमरी व्होल्टेज. ओके, सो 50 डिवाइड बाय 100 किती येतंय? 0.5. ओके, त्याच्यानंतर सेकंड रिडिंग साठी किती येत आहे? 63 डिवाइड बाय 125 किती येत आहे? 0.504. यस, करेक्ट. देन थर्ड रिडिंग 71 डिवाइड बाय 150 0.47. yes, correct. And then last reading 83 divided by 175 0.474. yes, correct. Okay, so आता याची ऍव्हरेज व्हॅल्यू किंवा ऍग्रिगेट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. बघा फर्स्ट व्होल्टेज रेशो किती आलेला आहे? 0.5 प्लस 0.50 प्लस 0.47 प्लस 0.47 किती येत आहे? 1.94. ओके, डिवाइड बाय 4 करा. किती येत आहे? 0.485. 0.485. 0.485. ओके, सो बघा तुमचा करंट रेशो किती आहे? 0.48 अँड व्होल्टेज रेशो किती येतोय? 0.485. समजलं का? Yes, ma'am. Yes, ओके, ma'am. सो बघा या प्रॅक्टिकल वरून आपण काय केलेलं आहे? व्होल्टेज आणि करंट रेशो ऑफ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचा कॅल्क्युलेट केलेला आहे. ओके, सो व्होल्टेज रेशो इज फाउंड टू 0.485 and current ratio is found to 0.48 of single phase transformer. समजलं?